वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण गणपती दर्शनाने करत असतो। ते मग कुठलेही काम असू देत, आपण पहिलं गणपती बाप्पांचे आव्हान करून मगच कोणत्याही कामाला सुरुवात करतो। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कसे करतात ते आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। मी देवघरात लक्ष्मी मातेची नवीन मूर्ती आणलेली आहे आणि तिची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना देवघरात आपण कशी करावी हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर मग चला मैत्रिणींनो, आपण आज नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे। त्या ताम्हणामध्ये जी मूर्ती तुम्ही घेतली आहे तिला एका पाटावरती बसवायचं आहे आणि आता मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मी कशी स्थापना केली ते। तर चला मग मैत्रिणींनो बघूया। लक्ष्मी उपेतुमादेवतः कीर्तिश्चमणिनासः प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रस्मिन् कीर्ति सम्भवकर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्मा सरतु सिद्धानि चित्रितः तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलेच की नवीन मूर्तीवर आपण सर्वात आधी पाण्याने अभिषेक केला, नंतर दूध, चंदन, कुंकू, हळद, परत दूध आणि पाण्याने अभिषेक करून घेतला आहे। हे करत असताना आपल्याला श्री सुक्तमचे पठण करायचे आहे। जर श्री सुक्तम आपल्याला येत नसेल तर आपल्याला मोबाईलवर लावूनही आपण करू शकतो। जर आपण श्री देवतांची प्राणप्रतिष्ठा करत असणार तर आपल्याला श्री सुक्तम आणि पुरुष देवताची प्राणप्रतिष्ठा करत असणार तर आपल्याला पुरुष सुक्तम हे 11 वेळेस म्हणायचे आहे। नवीन मूर्तींवर सगळ्या वस्तूंचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला देवीला गंध लावायचा आहे। चंदनाचा गंध लावल्यानंतर श्री देवता असेल तर त्यांना हळदी कुंकूने तिलक करायचा आहे। नंतर पुष्प अर्पण करायचं आहे। नंतर धूप दीप लावून आपल्याला देवीची पूजा करून मग आपल्याला ज्या जागेवरती देवीला स्थापना करायची आहे त्या जागेवरती आपण देवीला विराजमान करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी लक्ष्मी मातेला त्यांच्या जागेवरती विराजमान केलेले आहे आणि माझ्याकडे गजंत लक्ष्मी आहेत, मी देवीच्या आजूबाजूला त्या ठेवल्या आहेत। नंतर मग मी
एक माळ स्वामींची, एक माळ कुलदैवतेची, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र जाप केल्यानंतर मग मी श्री सुक्तम कुलदैवतेची सेवा करून घेतली. श्री सुक्तम तुम्ही अवश्य रोज वाचन करत जा. शिव मानस कनक कलिके चातुर्य चंपक कलिके शुंभ निशुंभ दैत्यांतिके निजन पालके अर्पण तव मुखा कमल शोभा देखुनी इंदुबिंब गेले विरुणी शशिकरवदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी शक्तियगम्या शिवभजका गौरी सांख्य मणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमामसारी. नंतर गणपतीची आरती म्हणा, नंतर देवीची आरती म्हणा आणि आपली प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलंच की घरच्या घरी मूर्तीची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा कशी करायची. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.